नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना आता KYC करावी लागणार आहे। ही KYC केव्हापासून सुरू होणार आहे व दरवर्षी कोणत्या तारखेपासून सुरू होणार आहे या संदर्भात आपण व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर चर्चा करणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा। अशीच माहिती पूर्ण तुम्हाला व्हिडिओ मिळत जातील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी KYC माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास मान्यता देण्याबाबत 18 सप्टेंबर 2025 रोजी हा महिला व बालविकास विभागांतर्गत हा जाहीर निर्मित करण्यात आलेला आहे। तर यामध्ये बघा, शासन निर्णयामध्ये पाहू शकता की आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी KYC माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास मान्यता देण्यात येत आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या वेबसाईटवर ladkibaheen.maharashtra.gov.in या वेब पोर्टलवर सदरची KYCची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। त्या अनुषंगाने या वेब पोर्टलवर लाभार्थ्यांना प्रत्यक्ष KYC बाबत कार्यवाही करायची माहिती देखील परिशिष्टमध्ये देण्यात आलेली आहे। तर यामध्ये KYC कशी करायची ही देखील माहिती देण्यात आलेली आहे। तर बघा, तसेच या योजनेअंतर्गत दरवर्षी जून महिन्यापासून 2 महिन्याच्या कालावधीत या योजनेतील लाभार्थ्यांनी KYC बंधनकारक राहील व तसेच सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या .gov या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे। तर बघा, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आता KYC केव्हा सुरू होणार, तर या परिपत्रकाच्या दिनांकापासून 2 महिन्याच्या आत पूर्ण करणे बंधनकारक असणार आहे। तर यानंतर बघा, KYC कशी करायची तर हे परिपत्रकही देण्यात आलेले आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना प्रत्यक्षात KYC बाबत करावयाच्या कार्यवाहीबाबतच्या माहितीचा देण्यात आलेली आहे। तर यामध्ये बघा, लाभार्थ्यांनी ladkibaheen.maharashtra.gov.in या वेबसाईटवर आल्यानंतर मुख्य पृष्ठावरील KYC बॅनरवर क्लिक करा व त्यानंतर KYC फॉर्म उघडेल। लाभार्थीने आधार क्रमांक व पडताळणी संख्येचा कोड कॅप्चा नमूद करावा। तसेच आधार प्रमाणीकरणासाठी संपूर्ण संमती दर्शवून सेंड OTP बटनावर क्लिक करावा व त्यानंतर आपले KYC आधीच पूर्ण झाले आहे किंवा नाही हे तपासले जाईल व त्यानंतर KYC आधीच पूर्ण झाली आहे असा संदेश प्राप्त होईल। नसेल तर आधार क्रमांक लाभार्थ्यांच्या मंजुरी यादीत आहे की नाही हे तपासता येईल व आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत आहे असा संदेश येईल आणि त्यानंतर लाभार्थ्यांच्या आधार लिंक मोबाईलवर प्राप्त असलेला OTP स्क्रीनमध्ये टाकून सबमिट बटनावर क्लिक करा व त्यानंतर KYC पृष्ठावर पती वडील यांचा आधार क्रमांक नमूद करून पडताळणी संख्येचा कोड कॅप्चा नमूद करावा। तसेच आधार प्रमाणीकरणासाठी संमती दर्शवून सेंड OTP या बटनावर क्लिक करावा। त्यानंतर वडील पती यांच्या आधार लिंक मोबाईलवर प्राप्त झालेला OTP स्क्रीनवर टाकून सबमिट बटनावर क्लिक करावा। त्यानंतर जात प्रवर्ग निवडावा। खालील बाबी प्रमाणित कराव्यात। माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकारच्या किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाहीत, होय किंवा नाही। त्यानंतर दुसरा आहे बघा पॉईंट, माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला लाभ घेत आहेत, होय किंवा नाही। नंतर चेकबॉक्स क्लिक करून सबमिट बटनावर क्लिक करावा। सक्सेस, तुमची KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असा संदेश येईल। अशा प्रकारे आपल्याला लाडक्या बहिणीच्या योजनेच्या आता आपला KYC असे करता येणार आहे। तर आपण सविस्तर माहिती अशा प्रकारे पाहिली आहे।